नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते. आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातली तिसरी गोष्ट ऐकूया. त्या गोष्टीचं नाव आहे मुकी फुले. चला तर मग ऐकूया मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई वाढ ना लवकर, तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसला रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई, जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती खरी, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेस लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोलो बंसरी धरिनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीरश्रम अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे, नम्रते व्रतनिश्चये. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. चला मुलांनी ऐका. आता श्याम गोष्ट सांगतोय त्याची. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. फुलासारखी पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांना कधी वाहिल्या नाही. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहावयाची ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचो. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्य मूर्ती असे मला वाटते, परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीं भांडणे व्हावयाची. गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शीटकावाची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात.
तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला, आज आपण सारी फुले आणावयाची, लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचं ठरविले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असत. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्रांच्या पाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले. ताम्हण म्हणजे देवपूजेचं ताट मुलांना. ते घेतलं आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण धुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहे. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर, मी इथेच तुळशीपाशी बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नको, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीचे ठिबकते आहे. कळ्याच तोडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी, हो की नाही? एवढा काय अधाशासारखा गेल्यास उतावळा होऊन, असे आई मला बोलत होती. तोच शास्त्री बुवांकडची, धोंडो पंतांकडची, बण्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले? बापू म्हणाला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारी जण सोबत असतो, बण्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेविले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फणकाऱ्याने निघून गेलास. मला का नाही थांबलात, बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा सूड घ्यावयाचा होता वाटते, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बण्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार, नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरावयाचास तू. का आत्ताच येतोस? आपण छप्पो पाणी, नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू, बण्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बण्या, बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरी फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये, त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. घरच्या साध्या अन्नानं जशी पुष्टी येते तशी खानावळी दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवन रस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले वाहा. गड्यांनो,
मग साने गुरुजी श्याम त्याच्या मित्रांना काय सांगतो ऐका. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढविते, मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतं. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत, अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल, हे नीट ऐका हा मुलांनो, जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर झाला तरी हरकत नाही, काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. तर मुलांनो, आजची गोष्ट कशी वाटली? यातनं तुम्ही काय शिकलात? श्यामने ज्या या शेवटी काही ओळी दिल्या आहेत, त्या ओळी म्हणजेच या कथेतनं मिळालेलं आपल्याला मॉरल ऑफ द स्टोरी आहे. सांगा बरं काय ते? परत सांगू? ठीक आहे. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही, काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. आणि श्यामची आई काय म्हणायची? श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. म्हणजे काय आहे मॉरल ऑफ द स्टोरी? कोणतंही काम जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा ते पूर्णत्वास न्यायचं, ते पूर्ण करायचं, कंप्लीट करायचं, व्यवस्थितपणे कंप्लीट करायचं, नीटनेटकं. तरच मग टीचर तुम्हाला व्हेरी गुड आणि एक्सलंट आणि स्टार्स देणार. अर्धवट केलं, इनकम्प्लीट ठेवलं, छान नाही केलं, तुमचं हँडरायटिंग चांगलं नसेल, खूप सारी खाडाखोड केली, तर मिळेल का तुम्हाला व्हेरी गुड आणि एक्सलंट? नाही मिळणार ना. आणि स्टार्स तर मुळीच मिळणार नाही. म्हणून कोणतं पण काम करताना ते छानपैकी मनापासून पूर्ण करायचं, तरच ते काम करायचं, नाहीतर न केलेलंच बरं, असं श्याम सांगतो या गोष्टीतून. तर आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू अँड गुड बाय, गुड नाईट, स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट गोष्ट. बाय बाय.